माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केलेली आहे. कुणी पर्यटनासाठी जाऊ नये असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय. तर रेड कार्पेट टाकून 3 तासात काय पाहणी करणार असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी विचारलाय. तर शेतकऱ्यांचं नुकसान पाहून सविस्तर माहिती घेऊन उद्धव ठाकरे मदतीबाबत निर्णय घेतील असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. 2.5 वर्षात देखील शेतकऱ्यांना मी मुख्यमंत्री असताना जी मदत केलेली आहे ती सर्वांसमोर आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील जे आमची टीम जी मदत करते आहे ते देखील सर्वांसमोर आहे. शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू. विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे. पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे. फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे. खरं तर फार्स काय असतो, दौऱ्याचा फार्स काय असतो ते आज उद्धवजी ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल. उद्धवजी ठाकरे हे ब्रेकफास्ट मातोश्रीमध्ये करणार आहेत आणि 3 तासाचा दौरा करून पुन्हा लंच करण्यासाठी मातोश्रीला येणार आहे. मोजून 3 तासाचा उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. म्हणजे सकाळी 11 वाजता ब्रेकफास्ट करून उद्धवजी ठाकरे मातोश्रीमधून निघतील आणि दुपारी 2:30 वाजता लंच करण्यासाठी उद्धवजी पुन्हा एकदा मातोश्रीत येतील. या 3 तासाच्या दौऱ्यामध्ये उद्धवजी ठाकरे काय फार्स करणार आहेत? शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक उद्धव ठाकरे तुम्ही करतायत. ही नौटंकी शेतकरी बघतोय. उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूर पासून संभाजीनगर पर्यंत हा दौरा करतायत. समजून घेऊ आम्ही काय करता येईल, कसा आवाज उठवता येईल, सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना. विरोधी पक्षनेता ह्या लोकांनी ठेवला नाही का? तर तो प्रश्न विचारेल, हे प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल. या पुराच्या संदर्भात शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल.